राज्यातील कांदा निर्यातदारांची मुंबईमध्ये बैठक झाली। बैठकीनंतर कांदा निर्याती संदर्भात केंद्र सरकारला पत्र पाठवण्यात आलेलं आहे। पत्रात कांदा निर्यात बंदी निर्णय मागे घेण्याची मागणी करण्यात आली, तर देशात कांदा आवक पुरेशी आहे, त्यामुळे निर्यात बंदीचा निर्णय रद्द करण्याची मागणी केलेली आहे। राज्यातील कांदा निर्यातदार दिल्लीला जाऊन केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांची भेट घेणार आहेत। केंद्र सरकारकडून कांदा निर्यात बंदी केल्यानंतर कांद्याचे दर मोठ्या प्रमाणात घसरल्याने शेतकरी आक्रमक झालेले आहेत। राष्ट्रीय पुस्तक न्यासाच्या वतीने फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानात 24 डिसेंबरपर्यंत पुणे पुस्तक महोत्सवाचे आयोजन करण्यात आलेले आहे। या महोत्सवाच्या निमित्ताने नागरिकांना साहित्यिक सांस्कृतिक कार्यक्रमांचा आस्वाद घेण्याची संधी झालेली आहे। भारत आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांमध्ये 3 वन-डे सामन्यांच्या मालिकेचा थरार सुरू आहे। या मालिकेतील पहिल्याच सामन्यात भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेला धोबीपछाड देत 8 गडी राखून विजय मिळवलाय। या विजयासह भारताने दक्षिण आफ्रिकेवर 1-0 ची आघाडी घेतली। पहिल्या सामन्यातील पराभवानंतर दक्षिण आफ्रिकेचा संघ दुसऱ्या सामन्यात दमदार कमबॅक करण्याच्या प्रयत्नात असणार आहे। भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात होणारा दुसरा वन-डे सामना क्लेफरातील सेंट जॉर्ज पार्क मैदानावर रंगणार आहे। वन-डे मालिकेतील पहिला वन-डे सामना भारतीय वेळेनुसार 3:30 वाजता सुरू झाला होता, तर दुसरा आणि तिसरा सामना भारतीय वेळेनुसार 4:30 वाजता सुरू होणार आहे। ठाण्यातील प्रिया सिंग प्रकरणातील आरोपी अश्वजित गायकवाडसह दोघांना ठाणे न्यायालयात तिघांना प्रत्येकी 15,000च्या जात मुचलक्यावर हा जामीन अश्वजित गायकवाडसह दोघांना जामीन मंजूर झाल्यानंतर प्रिया सिंगची बहीण आकांक्षाने पोलिसांवर आरोप केलेले आहेत। कासारवाडी पोलीस ठाण्यामध्ये लावलेली कलमे जामीनपात्र गुन्हे आहेत। पोलीस दबावाखाली काम करत असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे। अश्वजित गायकवाड, रोमिल पाटील आणि सागर शेळके यांच्यावर 307चं कलम लावण्यात आलेलं नाही असं अक्षताने सांगितलेलं आहे। मुंबईकरांना सरत्या वर्षाला निरोप देण्याबरोबरच नव्या वर्षाचं जल्लोषात स्वागत करण्याचे वेध लागलेले आहेत। त्यासाठी अनेकांनी कोकणासह गोव्याचा प्लॅन केला असून त्याकरता रेल्वेचे मोठ्या प्रमाणात बुकिंग करण्यात आलेले आहे। वंदे भारत, तेजस एक्सप्रेस, जनशताब्दी या नियमित गाड्यांचा विशेष गाड्यांचं बुकिंग 125% पुढे गेलं असल्याचं गुरुवारी शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे। तातडीच्या देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी नगर रस्ता परिसर वगळता उर्वरित शहराची पाणीपुरवठा बंद ठेवण्यात आलेला आहे। दरम्यान महापालिकेने शहरातील पाणी वापरात कपात करावी अशी सूचना जलसंपदा विभागाने काही दिवसांपूर्वीच केली। त्यानंतर लगेचच पाणी बंदचा निर्णय घेण्यात आल्याने ही पाणी कपातीची तयारी आहे का असा प्रश्न उपस्थित केला जातो। मुसळधार पावसामुळे आणि टेंकासीसह दक्षिण तमिळनाडूच्या अनेक भागांमध्ये भातशेती, रस्ते, निवासी क्षेत्रे आणि पूल पाण्याखाली गेलेली आहेत। मागील 15 तासांमध्ये तब्बल 2 फूट पाऊस झाल्याने नागरिकांची दैना उडालेली आहे। मिचांग चक्रीवादळाच्या संकटातून एका बाजूला सावरत असताना आता दुसरं संकट आल्याने नागरिक रस्त्यावर आलेले आहेत। पाऊस आणि पुरामुळे लष्कर, नौदल आणि हवाई दलाची मदत घेण्यात आली आहे। 84 बोटी तैनात करण्यात आल्या असून 4ही जिल्ह्यांमध्ये सुटी जाहीर करण्यात आलेली आहे। थुथुकुडी आणि श्रीवैकुंठम आणि कयालापट्टीम सारख्या भागातून किमान 7,500 लोकांना बाहेर काढण्यात आलेलं आहे। त्यांना 84 छावण्यांमध्ये ठेवण्यात आलेलं आहे। मुंबईमध्ये सोमवारी किमान तापमान रविवारपेक्षा चढे असले तरी हवेतील आर्द्रता आणि धुके यामुळे हवेची गुणवत्ता खालावण्यास सुरुवात झाली आहे। मुंबईच्या हवेचा निर्देशांक सोमवारी मध्यम होता, मात्र वांद्रे कुर्ला संकुल येथे हवेची गुणवत्ता वाईट नोंदवली गेली। मंगळवारीही मुंबईतील काही केंद्रांवरील हवा वाईट असेल असा अंदाज पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या सफर या प्रणालीच्या माध्यमातून नोंदवण्यात आलेला आहे। अंधेरी स्थित गोपाळ कृष्ण गोखले रेल्वे उड्डाणपुलाच्या कामासाठी मंगळवारी मध्यरात्री रात्री 1:10 ते उद्या बुधवारी पहाटे 4:40 ब्लॉक घोषित केलेला आहे। अप आणि डाऊन हार्बरसह अपडाऊन धीम्या जलद मार्गावर आणि 5व्या-6व्या मार्गावर ब्लॉक घेण्यात येणार आहे। ब्लॉकमुळे मंगळवारी रात्री उशिरा आणि बुधवारी पहाटे सुटणाऱ्या लोकल फेऱ्या रद्द करण्यात आलेल्या आहेत। चीनच्या गान्सू प्रांतामध्ये सोमवारी रात्री उशिरा भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले। भूकंपाची तीव्रता 6.2 रिश्टर स्केल इतकी मोजण्यात आलेली आहे।
चायना अर्थक्वेक नेटवर्क सेंटरने दिलेल्या माहितीनुसार सोमवारी रात्री 12 वाजण्याच्या सुमारास पश्चिम चीनच्या गान्सू प्रांतामध्ये भूकंप झाला। गान्सूच्या प्रांतीय आपत्कालीन व्यवस्थापन विभागाने सांगितलेलं आहे की भूकंपाची तीव्रता इतकी होती की अनेक इमारती कोसळल्या। चीनच्या सरकारी मीडिया रिपोर्टनुसार गान्सू आणि किंघाई प्रांतामध्ये 6.2 तीव्रतेच्या भूकंपाने किमान 111 लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळते, तर 230 हून अधिक जखमी झालेले आहेत। प्रशासनाकडून बचाव कार्य सुरू आहे। पालघर बोईसरच्या यादवनगर परिसरातील गोदामाला भीषण आग लागली। शॉर्ट सर्किटने आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। आगीमध्ये गोदामातील साहित्य जळून खाक झाले। अग्निशमक दल आणि स्थानिकांच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलेले आहे। सुदैवाने आगीत कोणतीच जीवितहानी झालेली नाहीये। गोदामाचं मोठं नुकसान झालेलं आहे। भिवंडीतील 3 बत्ती बाजारपेठेतच महापालिकेने अनधिकृत डम्पिंग ग्राउंड बनवलं असून डम्पिंग ग्राउंडवरील कचऱ्याला रात्री 10च्या सुमारास भीषण आग लागली। या आगीच्या ज्वाळा सर्वदूर पसरलेल्या असून परिसरातील लोकांना याचा प्रचंड त्रास होतोय। अचानक लागलेली आग काही तास पेटत होती। या आगीमुळे परिसरामध्ये धूरच धूर पसरला होता। राष्ट्रीय तपास यंत्रणेने सोमवारी सॉलिसबरी पार्क परिसरात छापा टाकला। या पथकाने 19 वर्षीय तरुणाला चौकशीसाठी ताब्यात घेतलं असून त्याच्याकडून संशयास्पद कागदपत्र मोबाईल जप्त करण्यात आलेले आहे। बंगळुरू येथेही या संबंधात कारवाई करण्यात आलेली आहे। पुण्यामध्ये पुन्हा कोयता गँगची दहशत बघायला मिळते। 2 गटात हाणामारी झाली, ज्यात 4 ते 5 जण जखमी झालेत। टोळीकडून 12 ते 15 वाहनांची तोडफोड करून दहशत माजवली गेलेली आहे। वानवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये हा प्रकार घडला असून जखमींना ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेले। सोमवारी रात्री 10च्या सुमारास हा संपूर्ण राडा झालेला आहे। शासन स्तरावर प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी सरपंच ग्रामसेवक संघटनेतर्फे कामकाज बंद आंदोलनाचं हत्यार उपासण्यात आलेलं। याचा परिणाम संभाजीनगर जिल्ह्यातील 864 ग्रामपंचायतींच्या कामकाजावर झालेला आहे। शासनाने 100% मानधन द्यावं, विमा संरक्षण लागू करावं या इतर मागण्यांसाठी जिल्ह्यातील अंदाजे 864 सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, ग्रामपंचायत कर्मचारी 18 ते 20 डिसेंबरपर्यंत संपावर असल्यामुळे ग्रामपंचायत कार्यालय कुलूप बंद करण्यात आलेले आहेत।